नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान अशी वैभवलक्ष्मी व्रताची कथा, तसेच वैभवलक्ष्मी व्रत कसे करायचे, तसेच वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवात तुम्ही कधी केली पाहिजे, या सर्व गोष्टींवर मी तुम्हाला माहिती देणार आहे। तसेच पूजाविधी काय आहे आणि हा व्रत केल्याने आपल्याला काय प्राप्त होते तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्रत कधी करायचा, तसेच या व्रताचे नियम काय आहेत, ह्या सर्व गोष्टी सांगणार आहेत। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, तसेच मित्रमैत्रिणींबरोबरही शेअर करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, हाईपचं बटनही क्लिक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। वैभवलक्ष्मी व्रत किंवा महालक्ष्मी व्रत असेही म्हटले जाते। बऱ्याच महिलांना वैभवलक्ष्मी व्रत हे करायचे असते, पण ते कसे करायचे हेच माहीत नसते आणि त्याची सुरुवात कधीपासून करायची तेही माहीत नसते आणि यामधील पूजाविधी काय आहे, कथा काय आहे, या सर्व गोष्टी माहीत नसतात। त्यामुळे बऱ्याच महिला व्रत कशा करायच्या या संभ्रमात असतात। तर आज तुमच्यासोबत अगदी सोप्या भाषेत वैभवलक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती शेअर करत आहे। वैभवलक्ष्मी म्हणजेच महालक्ष्मी व्रत हे सुख, संपत्ती, ऐश्वर्य आणि मनोकामनापूर्तीसाठी केले जाणारे अत्यंत प्रभावी व लोकप्रिय व्रत आहे। हे व्रत प्रामुख्याने 11 किंवा 21 शुक्रवार केले जातात। शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार मानला जातो आणि संध्याकाळी पूर्ण श्रद्धेने व विधीनुसार हे व्रत केल्यास घरातील आर्थिक संकट व दुःख दूर होते। बऱ्याचदा आपण कुठलेही व्रत करायला गेलो की ते सकाळी करत असतो, पण वैभवलक्ष्मी व्रत हे संध्याकाळी करायचे असते। सायंकाळी दिवा लावायच्या वेळेस आपण हे व्रत करायला सुरुवात करायची असते। व्रताचे मुख्य नियम व विधी आता आपण बघणार आहोत। व्रत करताना त्या दिवशी संकल्प करायचा असतो की हे व्रत कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील शुक्रवारपासून सुरू करावे। 11 किंवा 21 शुक्रवारचा संकल्प करावा। स्वच्छता व पूजा: शुक्रवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। संध्याकाळी देवघरात किंवा पाटावर लाल कपडा अंथरून त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। सोबत श्रीयंत्र किंवा सोन्याचे चांदीचे दागिने अथवा 1 रुपयाचे नाणे ठेवावे। या व्रताला नैवेद्याला मातेला घरी केलेलाच गोड पदार्थ, उदाहरणार्थ खीर, साखरेचा नैवेद्य किंवा गूळ याचा नैवेद्य दाखवावा। दिवसाचा नियम: दिवसभर शक्यतो उपवास ठेवावा किंवा फलाहार करावा। संध्याकाळी पूजा आणि कथा वाचून प्रसाद ग्रहण करून भोजन करावे। बऱ्याच महिलांना उपवास करणे शक्य नसते, अशा वेळेस तुम्ही फळं किंवा दूध खाऊन हा उपवास करू शकता आणि अतिच शक्य नसेल तर तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊनही हा उपवास करू शकता। हा उपवास अगदी सिंपल सोपा आहे। 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवारचा संकल्प केल्यानंतर आपण हा उपवास पूर्ण झाल्यानंतर 21 शुक्रवारी किंवा 11व्या शुक्रवारी तुम्ही जो काही संकल्प केला असेल त्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करावे। सुवासिनी स्त्रियांना किंवा मुलींना हळदी कुंकू देऊन वैभवलक्ष्मी व्रताची पुस्तकं वाटावी व त्यांना खीर म्हणून प्रसाद द्यावा। अशा पद्धतीने हा उपवास केला जातो। तुम्ही बघितलंच असेल, अगदी सोपी आणि सिंपल पद्धत आहे। जास्त काही या उपवासासाठी तसेच ह्या व्रतासाठी साहित्यही लागत नसते। आता आपण वैभवलक्ष्मी व्रताची कथा बघणार आहोत। अगदी थोडक्यात आणि अगदी सोप्या भाषेत तुम्हाला ही कथा मी सांगणार आहे, तर नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण ऐका। वैभवलक्ष्मी व्रताची कथा: एक फार मोठे शहर होते। त्या शहरात लाखो लोक राहत होते। पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहतात आणि बसत उठत असत, पण नव्या जमान्यात माणसाचा स्वभाव वेगळा बनलेला आहे। या शहरातील सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती। काहींना तर कुटुंबातल्या माणसांचीही पर्वा नव्हती। भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या। दुराचारांना पार नव्हता। दारू, जुगार, रेस, सट्टा, व्याभिचारी, चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होती।
अशी एक म्हण आहे की हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते. त्याचप्रमाणे शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती. अशा चांगल्या माणसात शीला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता. शीला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती. तिचा पती हा विचारी आणि सुशील होता. ती पती-पत्नी इमानदारीत जगत होती. ती कधी कोणाची निंदा नालसी करत नसत आणि ईश्वरभक्तीने सुखाने कलाक्रम करीत. आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाचा वाखाणी करताना थकत नसत. शीलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता. पण म्हणतात ना, कर्मगती काही निराळीच असते. विधात्याला लेख कोणी वाचू शकत नाही. माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनवितो आणि रंकाचा राजाही बनवितो. न जाणो शीलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल. त्यामुळे त्याला वाईट संगत लागली. संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला. भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला. रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची हालत झाली. शहरात दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी फैलावत होत्या. शीलाचा पती त्याला दारूचे व्यसन जडले. रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्तांच्या चिथावणीत त्याला रेस जुगार खेळण्याचा नाद लागला. थोडंफार शिल्लक राहिलेले पैसे आणि बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो गमावून बसला. एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवित होता. त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आली. पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते, त्या ठिकाणी आता 2 वेळ पोटभरीचे जेवणही मिळायचे वांदे पडले आणि नवऱ्याच्या शिव्या खायची शीलावर पाळी आली. शीला सुशील आणि संस्कारी स्त्री होती. पतीच्या वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते, पण परमेश्वरावर भरोसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी. अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येते. त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभुभक्तीत ती लीन झाली. अशा रीतीने दारुण दुःख सहन करता करता आणि प्रभुभक्तीत दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाजात कोणीतरी येऊन उभे राहिले. शीला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरले आहे. अशावेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे? तरी पण आपल्या दारी आलेल्या स्वागत करणाऱ्याचा आर्यधर्माचा संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. पाहिले तो तिथे एक माताजी उभी होती. वयाने ती खूप मोठी दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते. तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते. तिचा उमद चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता. तिला पाहताच शीलाच्या मनाला अपार शांती वाटली. त्या माताजीला ती ओळखून नव्हती, तरी पण तिला पाहताच तिने मन आनंदाने भरून आले. माताजीचे स्वागत करून तिने घरात घेतले आणि एकुलत्या एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिला बसविले. माताजी तिला म्हणाली, काय शीला, मला तू ओळखले नाहीस? काहीशा संकोचाने शीला म्हणाली, माताजी, तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला आहे. मनाला शांत वाटत आहे. असे वाटते की कित्येक दिवस ज्यांना मी शोधत आहे त्या तुम्हीच आहात, पण ओळख लक्षात येत नाही. माताजी हसून म्हणाली, काय विसरलीस? लक्ष्मीजीच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते. त्या ठिकाणी मी पण जात असते. तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते. पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून अत्यंत दुःखी झाली होती. त्या दुःखाने ती लक्ष्मी मातेच्या मंदिरात अलीकडे जात नव्हती. बाहेर लोकांना भेटण्याची तिला शरम वाटत होती. ती आठवण करू लागली, पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवतच नव्हते. तेवढ्यात माताजी म्हणाली, लक्ष्मीजीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस. अलीकडे तू तिथे दिसत नव्हतीस. तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली का येत नाहीस. तू आजारी बिजारी तर नाही ना? असा विचार मनात येऊन खबर काढण्याकरता मी आली. माताजीच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शीलाचे हृदय भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. माताजीच्या समोर आणि हुंदके देऊन रडू लागली. हे पाहिल्यावर माताजी तिच्या जवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करू लागली. माताजी म्हणाली, मुली, सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असते. सुखानंतर दुःख येते.
त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येते. तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग. तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सापडेल. माताजीने बोलणे ऐकून शीलाचे मन शांत झाले. माताजीला ती म्हणाली, माताजी, माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते. माझे पतीही सुशील होते. ईश्वराच्या कृपेने पैशाच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो. पण देवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जडली. त्या संगतीत दारू, जुगार, रेस, सट्टा, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी वर जाऊन त्यांचे सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली. माताजी म्हणाली, मुली, सुखानंतर दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख येतेच. म्हणूनच म्हटले आहे की कर्माची गती निराळीच असते. प्रत्येक माणसाला कर्माचे फळ हे भोगावेच लागतात. तरी पण तू चिंता करू नकोस. मागील कर्माचे दुःख तू आता भोगलेच आहेस, तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील. तू तर लक्ष्मी माताजी भक्त आहे. लक्ष्मी माताजी ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे. स्वतःच्या भक्ताकडे ती दयेच्या भावनेनेच पाहते. तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी माताजी व्रत कर, म्हणजे सर्व काही ठीक होईल. लक्ष्मी माताजीच्या व्रताची गोष्ट ऐकून शीलाचा चेहरा खुलला. तिने विचारले, माताजी, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा. हे व्रत मी जरूर करीन. माताजी म्हणाली, मुली, लक्ष्मी मातेचे व्रत अगदी सोपे आहे. याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. हे व्रत करणाऱ्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना यश, सुखसंपत्ती प्राप्त होते. असे म्हणून माताजीने वैभवलक्ष्मी व्रताची विधी सांगण्यास सुरुवात केली. मुली, वैभवलक्ष्मी व्रत तसे साधेसुधे व्रत आहे, परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात, त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्याची हळदी कुंकू लावून पूजा केली की हे व्रत झाले, पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच त्याचे फळ मिळते. सोन्याच्या दागिन्याची पूजा करूनच जर त्यांचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्याची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच वैभवलक्ष्मी व्रताचे फळ मिळते. हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते. व्रत करणाऱ्याने स्नान करून स्वच्छ कपडे घालावे आणि मनातल्या मनात जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप करायचा. कोणाचीही निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुवून एक पाट ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर एक पाट ठेवावा. त्यावर धुतलेले एक स्वच्छ रुमाल अंथरून त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटीत एखाद्या सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवले तरीही चालते. नंतर तुपाचा दिवा करून अगरबत्ती लावावी. लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत. लक्ष्मी माता श्रीयंत्राने संतुष्ट होते, तेव्हा वैभवलक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपांचे अंतःकरणपूर्वक दर्शन करावे. त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करावी व लाल रंगाचे फूल वाहावे. सायंकाळी घरी बनलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरिता ठेवावी. ती बनली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक 11 वेळा जय लक्ष्मी माता असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूक मिळते. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात. हे ऐकल्यावर शीला अत्यंत खुश झाली. ती माताजीला म्हणाली, माताजी, तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितला तो मी जरूर करीन, पण हे व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे हे ते कृपा करून मला सांगा. माताजी म्हणाली, अनेक लोक सांगतात की हे व्रत कसेही करावे, पण हे बरोबर नाही. वैभवलक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे. ते 11 किंवा 21 शुक्रवार करायचे असते. जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे.
व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधिव्रतप्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे. शेवटचा शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा, पण त्या दिवशी खिरीचा प्रसाद करायचा. त्यानंतर 7 कुमारिका किंवा 7 सुवासिनींना स्त्रियांना हळदी कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभवलक्ष्मी व्रताचं एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा. नंतर धनलक्ष्मी स्वरूप वैभवलक्ष्मी स्वरूप माताजींच्या फोटोला वंदन करायचे. लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे. मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की हे धनलक्ष्मी माता, मी अंतःकरणपूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केले आहे. माझे कल्याण कर, माझ्या इच्छा पूर्ण कर. निर्धनांना धन दे, निस्तानांना संतान दे, सौभाग्यवतींना सौभाग्य अखंड राहू दे. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर, तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर. असे बोलून लक्ष्मी मातेचे धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा. माताजीच्या मुखाने वैभवलक्ष्मी व्रताची विधी ऐकल्यावर शीलाचे डोळे मिटले आणि त्याच क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की मी पण माताजीच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्रोक्त विधीने त्यांचे उद्यापन करीन. मनात संकल्प केल्यानंतर शीलाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणी नव्हते. तिला आश्चर्य वाटले की माताजी कुठे गेल्या. ती माताजी दुसरी कोणी नव्हती, पण साक्षात लक्ष्मी माताच होती. शीला लक्ष्मी मातेची भक्त होती. तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखविण्याकरता लक्ष्मी माता त्या माताजीचे रूप घेऊन शीलाकडे आली होती. दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता. सकाळी स्नान करून मनातल्या मनात जय लक्ष्मी माता असा श्रद्धापूर्वक जप करू लागली. दिवसभराची कोणात निंदा नालसी केली नाही. संध्याकाळ होऊन दिवे लावल्यावर हातपाय धुवून शीलाने पूर्वेकडे तोंड करून बसली व पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते, पण वाईट संगतीच्या नादात लागून तिच्या पतीने ते सर्व गहाण टाकले होते. मात्र नाकातली चमकी शिल्लक राहिली होती. ती काढून धुवून तिने वाटीत ठेवली. समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास केली. तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला. त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली आणि माताजीने जो विधी सांगितला त्याप्रमाणे तिने वैभवलक्ष्मी व्रत केले. घरात खडी साखर होती, तिचाच तिने प्रसाद केला. पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला. त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही. तिला खूप आनंद वाटला. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने तिने 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत केले. 21व्या शुक्रवारी माताजीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून 7 स्त्रियांना तिने वैभवलक्ष्मी व्रताचे एक पुस्तिका भेट म्हणून तिने दिली. नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावे प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी, मी तुझे वैभवलक्ष्मी व्रत मनोभावे आज पूर्ण केले आहे. हे माता, आमचे कल्याण कर, आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. निर्धारांना धन दे, निस्तानांना संतान दे, सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहू दे. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. हे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळू दे. आम्हा सर्वांना सुखी कर. असे म्हणून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला वंदन करून तो तिने डोळ्याला लावला. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने शीलाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले. तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्याच्यात सुधारणा झाली. पुष्कळ मेहनत घेऊनही तो कामधंदा करू लागला. लक्ष्मी मातेच्या वैभवलक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षाबाहेर त्याला नफा मिळू लागला. लवकरच त्याने गहाण ठेवलेले शीलाचे दागिने सोडवून आणले. घरात पूर्वीप्रमाणे सुखशांती आली. वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरुवात केली. हे माता धनलक्ष्मी, शीलाला जसे तू फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. सर्वांना सुख शांती दे. जय माता धनलक्ष्मी. अशी ही पूर्ण कहाणी वैभवलक्ष्मी मातेची आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हीही कहाणीमध्ये ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याप्रमाणे नक्कीच व्रत करा आणि तुमच्याही सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच हे व्रत करणे अगदी सोपे आहे. तुम्ही तर हे बघितलंच असेल. आणि हे व्रत विशेषतः कुठल्याही शुक्रवारी तुम्ही सुरुवात करू शकता. फक्त हे व्रत मनोभावे करा आणि विधीपूर्वक करा. बघा, नक्कीच तुम्हाला ह्या व्रताचे फळ नक्कीच मिळेल. चला तर मग परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत. तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची माहिती ऐकायला आवडेल ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. तसेच चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटू परत एका छानशा नवीन व्हिडिओसोबत.